जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले स्वप्नवीर डिफेन्स करिअर अकॅडमी नागपूर या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये. मित्रांनो, आज आपण अत्यंत महत्वाचं जे प्रकरण आहे अपूर्णांक त्यातला भाग 2 बघणार आहेत. भाग 1 मी ऑलरेडी घेतलेला आहे, ठीक आहे. त्यामध्ये काही आपण प्रश्न पण घेतले आहे. अपूर्णांक काय असतो, अपूर्णांकाचे प्रकार कोणते असतात, अपूर्णांकाचे एकमेकांमध्ये बदल कसे करायचे, या सर्व गोष्टी डिटेलमध्ये मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. मित्रांनो, आजच्या सेशन मध्ये मी तुम्हाला अपूर्णांक या प्रकरणावरचे जे अवघड लेवलचे प्रश्न वारंवार परीक्षेला विचारले जातात, ठीक आहे. हे प्रश्न अनेकदा प्रत्येक परीक्षेला विचारले गेलेले, मग ते तुम्ही महाराष्ट्र पोलीसची द्या, फॉरेस्टची द्या, अग्निवीरची द्या, किंवा तलाठी, ग्रामसेवक, जलसंपदा विभाग, आरोग्य विभाग, किंवा आयटी नंतर होणार ज्या टेक्निकल एक्झाम आहेत त्या द्या, किंवा रेल्वेची एक्झाम द्या, इव्हन ग्रुप सी पर्यंत, ग्रुप बी पर्यंत देखील या लेवलचे प्रश्न, या टाईपचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. मित्रांनो, तर तुम्हाला एक विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्ही डायरेक्ट हा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या स्वप्नील डिफेन्स करिअर अकॅडमी नागपूर या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जा आणि त्यात गणित या विषयामध्ये मी अपूर्णांक भाग 1 शिकवलेला आहे, ठीक आहे ना. तर आधी तो व्हिडिओ क्लिअर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला हे अवघड लेवलचे जे प्रश्न आहेत ते समजायला सोपे होतील. आणि मित्रांनो, आज आपण जेवढे पण प्रश्न बघणार आहेत हे सर्व प्रश्न अगदी ट्रिकने बघणार, कुठलाही सूत्र न वापरता, ठीक आहे. तर चला आता सुरुवात करू. बघा, इथे पहिला प्रश्न आहे आजचा की 72/33 संक्षिप्त रूप करा. आता या ठिकाणी तुम्हाला 72/33 संक्षिप्त रूप करायला लावलेलं. तर मित्रांनो, अशी एका संख्येने भाग द्यायचा आहे की ज्या संख्येने या दोन्ही संख्येला भाग जातोय, बरोबर आहे. मग कोणत्या संख्येने जाईल, तर 3 भाग जातोय. बघा, 3 किंवा 11 त्रिक 33 होता इकडे, नंतर 3 दुने 6, उरले किती, एक संख्या तयार होते 12, 3 चौक 12, बरोबर आहे. मग या प्रश्नाचं उत्तर काय असणार, 24/11, कारण 24/11 या संख्येला कोणत्याही संख्येने भाग जात नाहीये, बरोबर आहे. व्यवहारी अपूर्णांकात असं उत्तर असणार. पण जर याला तुम्हाला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात विचारलेलं असेल, ठीक आहे ना, तर त्यावेळेस कसं होणार मग, तर बघा, 11 दुने 22 अधिक 2, काय 11 दुने 22 अधिक 2 किती होत आहे, 24. तर ऑप्शन मध्ये मित्रांनो एक तर तुम्हाला हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेला असेल किंवा व्यवहारी अपूर्णांक दिलेला असणार. तर या दोन्ही गोष्टी तुम्ही समजून घेत चला, ठीक आहे. ओके, आता पुढचा प्रश्न आहे 64/80 चे संक्षिप्त रूप करा. आता 64/80 चं संक्षिप्त रूप करायला लावलेलं असेल तर मग कोणती अशी एक संख्या की ज्या संख्येने या दोन्ही संख्येला भाग जाईल. तर बघा, 16च्या पाड्यामध्ये या दोघं येत आहे, मग 16×5 = 80, 16 चौक 64. मग याचं उत्तर काय आलं फायनल, 4/5. लक्षात येत आहे. आता या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातोय का, नाही जात आहे, ठीक आहे ना. म्हणून या प्रश्नाचं उत्तर फायनल काय असणार आहे, 4/5. लक्षात येत आहे. आता पुढचा प्रश्न बघू आपण, 1/2 व 1/3 यांच्या दरम्यान कोणता अपूर्णांक येईल असं म्हटलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी 1/2 व 1/3 यांच्या दरम्यान म्हणजे काय, मध्ये. लक्षात आहे, 1/2 व 1/3 यांच्या दरम्यान कोणता अपूर्णांक येईल असं विचारलेलं त्यांनी. तर यासाठी काय करायचं मित्रांनो, एकदम सोपी ट्रिक सांगतो मी, की जेव्हा दरम्यानचा अपूर्णांक विचारलेला असेल ना तुम्हाला, दरम्यानचा अपूर्णांक, तर अशा वेळेस काय करणार, एकदम सोपी ट्रिक सांगतो, लक्षात ठेवा, की अंशाची अंशासोबत बेरीज करून टाका आणि छेदाची छेदासोबत बेरीज करून टाका, आणि जे येणार उत्तर असेल ते दरम्यानचा अपूर्णांक असणार, ठीक आहे. उदाहरणार्थ जसं इथे आपण 1/2 व 1/3 बघतोय, तर मग 1 अधिक 1 किती होणार, 2, आणि 2 अधिक 3 किती होणार, 5. मग दरम्यानचा अपूर्णांक असणार आहे 2/5, ठीक आहे. त्याच पद्धतीने पुढचा प्रश्न आहे 3/4 व 5/7 दरम्यानचा अपूर्णांक काय येईल. तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण. आता पुढचा प्रश्न काय आहे, 8/7, 8/5, 8/3, 8/2, 8/3 या अपूर्णांकातील सर्वात लहान अपूर्णांक विचारलेला आहे. काय सर्वात लहान अपूर्णांक विचारलेला आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, इथे पण आपल्याला कुठलेही सूत्र पाठ करायची गरज नाहीये, ठीक आहे ना, कॅल्क्युलेशनही करायची गरज नाही. एकदम शॉर्टकट ट्रिक सांगतो तुम्हाला, ती लक्षात ठेवा. काय, की जेव्हा अंश सारखा असेल ना, अंश सारखा असेल आणि तुम्हाला लहान अपूर्णांक विचारलेलं, काय अंश सारखा असेल आणि लहान अपूर्णांक विचारलेला असेल ना, तर ज्या पूर्णांकाचा छेद सर्वात मोठा असतो ना, ती संख्या किंवा तो अपूर्णांक काय असणार आहे, सर्वात लहान अपूर्णांक असतो. लक्षात येतोय, तो अपूर्णांक काय असणार, सर्वात लहान अपूर्णांक असेल. मग या ठिकाणी छेद कोणाचा मोठा आहे, तर बघा इकडे 7 हा छेद मोठा आहे, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार, 8/7. लक्षात आहे. त्याच पद्धतीने 3/5, 3/8, 3/9, 3/7 या ठिकाणी या अपूर्णांकात सर्वात लहान अपूर्णांक कोणता असेल ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. आता मित्रांनो, याचे पुढचे जे अजून अवघड लेवलचे प्रश्न आहेत ते आपण बघू, ठीक आहे. चला, मग आता पुढील प्रश्न काय बघा, एका पुस्तकाचे 2/3 भाग व 10 पाने वाचून झाल्यावर 80 पाने वाचायची राहिली तर पुस्तकात किती पाने आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, की एका पुस्तकाचे जेवढे काही पानं असतील त्या पानातले 2/3 भाग व 10 पाने वाचून झालेले आहेत, तरी 80 पाने
वाचायची राहिलेली. तर तुम्हाला इथे विचारलं गेलं की पुस्तकाला किती पाने असतील. तर बघा मित्रांनो, या असे प्रश्न सोडवताना याला अनेक विद्यार्थी एक्स वाय किंवा सूत्र वापरतात. मी तुम्हाला एक इथे शॉर्टकट ट्रिक बनवतो, सूत्र वापरायची गरज पडणार नाही. बघा आता काय करायचं की जे पूर्णांक दिलेले आहेत ना, ते या पूर्णांकांची बेरीज करून टाका सुरुवातीला. जसं की 10 अधिक 80 बरोबर आहे. आणि गुणाकारात आहे ना, जो अपूर्णांक आहे ना, हा अपूर्णांक यातला छेद लिहायचा. काय गुणाकारात अपूर्णांकातला छेद लिहा. आणि याच्या छेदात काय लिहायचं मित्रांनो, तर अपूर्णांक आहे ना, या अपूर्णांकातला फरक लिहून घ्यायचा. जसं 3 वजा 2 केल्यानंतर काय येणार मग, 3 वजा 2 केल्यानंतर, ठीक आहे. तर या पद्धतीने मांडणी करायची आणि मग याला सोडवायचं. अगदी काही सेकंदात तुम्हाला उत्तर भेटणार आहे. याच्याने तुमच्या परीक्षेचा वेळ देखील वाचणार आहे आणि कुठले मोठे मोठे सूत्र पाठ करायची गरज नाहीये. ठीक आहे. मग आता बघा 10 अधिक 80 बरोबर किती होतात, 90 गुणिले हे 30 आणि या दोघातला फरक किती आहे, 3 मधून 2 गेले तर 1. मग 9 त्रिक 27 बरोबर की नाही, 9 त्रिक 27 लक्षात येत आहे. सॉरी इथे 3 आहे, 9 त्रिक 27 आणि हा शून्य इकडे दिल्यानंतर 270 छेदात 1 म्हणजेच काय असणार, छेदात 1 असला म्हणजे एकाने भाग दिल्यानंतर उत्तर 30 संख्या येते. तर या संख्येचं फायनल उत्तर काय, 270. लक्षात येतंय का. अजून एक प्रश्न मी तुम्हाला इथे समजून देतो. बघा पुढचा प्रश्न काय, एका पुस्तकाचा 3/5 भाग, काय म्हटलेलं, एका पुस्तकाचा 3/5 भाग व 250 पाने वाचून झाल्यावर 50 पाने वाचायची राहिली. तर पुस्तकात किती पाने होती. तर मित्रांनो सूत्र वापरायचं नाहीये, अगदी सोपं. पूर्णांक जे दिलेले ना, पूर्णांक या दोघांची बेरीज करा. आता बघा पूर्णांक, ठीक आहे ना, या दोघांची काय करून टाका बेरीज. 250 अधिक 50 गुणाकारात काय लिहायचंय, अपूर्णांकाचा छेद लिहिणार. मग अपूर्णांका छेद इथे काय 5 आहे ना, म्हणून गुणाकारात 5 आणि छेदात काय लिहायचंय, जो अपूर्णांकाने या दोघांतला फरक लिहून टाकायचा. मग 5 वजा 3 लक्षात येतंय, 5 वजा 3. आता परीक्षेच्या वेळेस तुम्हाला हे असे किमती मांडायची सुद्धा गरज नाही, डायरेक्ट बेरीज करा बरोबर की नाही. जसं 250 अधिक 50 म्हणजे किती होणार, 300. 300 गुणाकारात छेद घ्यायचा म्हणजे 5, 3 5 15 आणि या दोघातला फरक म्हणजे 1500 भागिले 2 केल्यानंतर 750 उत्तर तुम्हाला तोंडी पण भेटून जाणार आहे. म्हणजे बघा जिकडे आपण सूत्र पाठ करत होतो, आता या ट्रिकने सूत्र देखील पाठ करायची गरज पडत नाही, काही सेकंदात उत्तर भेटतं. याच्याने तुमचा परीक्षेचा वेळ वाचणार आहे. ठीक आहे. तर आता बघा 250 अधिक 50 किती होत आहे, 300. किती, 300 गुणाकार ते 5 म्हणजेच किती होणार, 1500 बरोबर आहे. त्यानंतर या दोघातला फरक किती आहे, तर 2. मग 1500 भागिले 2 केल्यानंतर काय उत्तर येणार, 750. लक्षात येत आहे. तर मित्रांनो बघा असे अवघड लेवलचे प्रश्न देखील आपण ट्रिकने सोडवू शकतो. ठीक आहे. आता याच्या पुढे अजून परीक्षेला जे वारंवार विचारले जाणारे प्रश्न ते बघू आपण. चला मग मित्रांनो पुढील प्रश्न बघा आता काय, 1/2 मध्ये 1 किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज 3 येईल. काय 1/2 मध्ये 1/2 किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज 3 येणार. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला प्रश्नात काय विचारलं गेलेलं की 1/2 मध्ये 1/2 किती वेळेस मिळवणार तुम्ही जेव्हा बेरीज 3 येणार आहे. तर बघा यासाठी एक ट्रिक सांगतो मित्रांनो. काय करायचं की जो छेद दिलेला आहे ना, छेद गुणिले काय करा, या ठिकाणी लक्षात घ्या, एक ट्रिक बनवून देतोय तुम्हाला मी. छेद गुणिले बेरीज करून घ्या. बेरीज आणि वजा काय करा, वजा छेद करायचंय, सॉरी अंश करायचंय. वजा काय करा, अंश करा. लक्षात येतंय, वजा अंश म्हणजे येणारं जे उत्तर असेल ते तुम्हाला फायनली या प्रश्नाचं उत्तर भेटून जाणार. जसं की आता इथे छेद किती दिलेला आहे, छेद 2 आहे ना बरोबर आहे. बेरीज किती आहे त्याची, तर बेरीज 3 दिलेली बरोबर की नाही. मग 2 गुणिले 3 आणि वजा अंश किती, अंश तर अंश 1 आहे ना, तर वजा 1 करून टाका. लक्षात येत आहे. म्हणजे बेत्रिक 6 वजा 1 केल्यानंतर उत्तर काय येणार, 5. लक्षात येत आहे. तर 1/2 मध्ये 1/2 किती वेळा मिळवणार म्हणजेच बेरीज 3 येणार. तर या ट्रिकने आपण अगदी सोप्या पद्धतीने हा प्रश्न सोडू शकतो. जसं की बघा 1/2 म्हणजे किती, अर्धा आहे ना, तर ऑलरेडी हे एक अर्धा दिलेलं इथे बरोबर की नाही, हे एक अर्धा दिलेलं आहे. म्हणजे तुमच्याकडे 50 पैसे आहेत. लक्षात येतं, अर्धा म्हणजे काय, 50 पैसे तुमच्याकडे आहेत. लक्षात येतं ना. आणि मग पुन्हा तुम्ही त्याच्यामध्ये 50 पैसे असे ज्यावेळेस 2.5 रुपये म्हणजे 2.5 2.5 रुपये यामध्ये मिळवशाल बरोबर की नाही. मग 5 वेळेस जर 50 पैसे अधिक 50 पैसे अधिक 50 पैसे अधिक 50 पैसे अधिक 50 पैसे, तर मग हे बघा 1 2 3 4 5, हे किती होतील, 50 पैसे 1 रुपये, पुन्हा 50 पैसे 1 रुपये, 1 रुपये अधिक 1 रुपये 2 रुपये आणि हा 1 पैसा म्हणजे किती झाला, 2.5. आणि हे 2.5 पैसे, हे 2.5 रुपये म्हणजे हे 2.5 रुपये अधिक हे 50 पैसे, पहिले जे 1/2 दिलेलं होतं, मग किती होणार, 2.5 अधिक 50 पैसे 3 रुपये होत आहे ना, म्हणजे बेरीज किती आली, 3. लक्षात आलं. तर आता या पद्धतीने असं सोडवत बसायची गरज नाही, अगदी शॉर्टकट आणि ट्रिकने हा प्रश्न सोडवायचा आहे. लक्षात आहे. मग तुमच्यासाठी मी एक प्रश्न देतो इथे बघा, 1/3 मध्ये 1/3 किती वेळा मिळवावे म्हणजेच बेरीज 5 येणार. तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट मध्ये सांगणार. ठीक आहे.
आता त्याला पुढचा टाईप आहे, पुढच्या टाईप मध्ये बघ काय दिलेलं आहे 2/5. आता या ठिकाणी 1/5 होता ना, तर या ठिकाणी 2/5 म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर टाईप बदललेला आहे. 2/5 मध्ये 2/5 किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज 2 येईल. आता असं तुम्हाला इथे विचारलं गेलं तर या ठिकाणी पण काय करायचं मित्रांनो, सेम हेच लॉजिक ठेवा त्यामध्ये. ठीक आहे, फक्त छेदात काय घेऊन टाका, अजून अंश घेऊन टाका. जसं छेद गुणिले बेरीज, तर या ठिकाणी छेद किती दिलेला आहे या प्रश्नामध्ये बघा, छेद 5 आहे ना, मग छेद गुणिले छेद 5 दिलेला आहे, बरोबर की नाही. मग छेद गुणिले काय करायचं तुम्हाला बेरीज, मग बेरीज किती इथे 2 आहे ना, आणि वजा काय करायचं आहे अंश, लक्षात येत आहे, वजा अंश. ठीक आहे, मग इथे अंश काय दिलेला मित्रांनो 2 आहे, इथे अंश काय तर 2 आहे, लक्षात येतं की नाही. आणि छेदात काय करायचं या ठिकाणी पुन्हा अंश घेऊन टाकायचं, मग छेदात काय घेणार अंश घेऊन टाकणार, लक्षात येतंय का. मग थोडक्यात याच्यासाठी सूत्र कसं तयार होईल, छेद गुणिले बेरीज वजा अंश आणि छेदात काय वजा अंश आणि छेदात काय घेऊन टाका, याला इकडे लिहून देतो मी स्वतंत्र तुम्हाला बघा. या टाईपचे प्रश्न सोडवायला काय करणार तुम्ही, ठीक आहे, असे प्रश्न सोडवताना छेद गुणिले बेरीज वजा अंश, ठीक आहे, वजा अंश आणि छेदात पुन्हा अंश घेऊन टाका. हे एकदम ट्रिकने मी तुम्हाला समजून देतोय, लक्षात येतंय का. एक्स मांडा आणि वाय मांडा काहीच करायची गरज नाही इथे. जर तसं सोडत गेलं तर त्याच्यात 8-9 स्टेप होत आहे, बरोबर की नाही, आपल्याला एका स्टेप मध्ये उत्तर मिळतंय. म्हणून या ट्रिक फॉलो करा मित्रांनो. तर बघा 5 गुणिले 2 वजा 2 छेदात 2 म्हणजेच काय, छेद गुणिले बेरीज वजा अंश आणि छेदात अंश. तर बघा आता याचं उत्तर काय आहे, 5 गुणिले 10 वजा 2 केल्यानंतर किती येतं 8 भागिले हा छेदातला 2, बरोबर की नाही. मग काय बे एक बे बेचोक 8, म्हणजे या प्रश्नाचं फायनल उत्तर किती आहे तर 4, म्हणजेच 2/5 मध्ये किती वेळा आपल्याला 2/5 मिळवावं लागणार आहे, तर 4 वेळेस मिळवल्यानंतर बेरीज काय येणार 2, लक्षात येतंय का. ओके, आता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा, 5/5 मध्ये 5/5 किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज 5 येणार असं म्हटलेलं आहे या ठिकाणी, लक्षात आहे. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. बघा मित्रांनो, आज मी या सेशन मध्ये जेवढे प्रश्न घेतो हे प्रश्न वारंवार परीक्षेला विचारले जातात. ठीक आहे, आणि तुम्हाला काही प्रश्न समजत नसतील तर ते तुम्ही कमेंट मध्ये मला विचारा, मी नक्कीच तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, आणि मित्रांनो एक गोष्ट, जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि हे प्रश्न जर तुम्हाला समजत असतील तर तुम्ही आपल्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. शिवाय तुमचे जे कोणी पोलीस भरती, आर्मी भरती, दारूबंदी पोलीस, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य, ग्रुपसी वगैरेची तयारी करणारे, SSC GD अग्निवीरची तयारी करणारे मित्र मैत्रिणी असतील मित्रांनो, त्यांना पण आपल्या युट्यूब चॅनलची लिंक पाठवा. आणि तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर तुमच्यासाठी एक अजून सूचना आहे की 9860162389 या नंबरवर तुम्ही मला तुमचं नाव, तुमचं गाव, तुमचा जिल्हा आणि तुम्ही कोणत्या पदासाठी तयारी करत आहात या 4 गोष्टी पाठवा. माझा या नंबरवर व्हॉट्सअप ग्रुप आहे, मी या व्हॉट्सअप ग्रुपच्या मार्फत नोट्स, क्वेश्चन पेपर, ठीक आहे ना, त्याचबरोबर भरतीशी रिलेटेड प्रत्येक अपडेट देत राहतो. तर तुम्ही, आणि त्याचा मी एकही पैसा घेत नाही, 1 रुपया घेत नाही, मोफत आहे मित्रांनो या सर्व गोष्टी. तर तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर मला तुमचं नाव, तुमचं गाव, तुमचा जिल्हा आणि तुम्ही कोणत्या पदासाठी तयारी करत आहात ते पाठवा. ठीक आहे, मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये सामील करून घेणार. त्याचे पुढचे अजून अवघड लेवलचे जे प्रश्न आहेत ते पण बघू, अगदी सोप्या याच पद्धतीने ट्रिकनेच. ओके, चला तर मित्रांनो आता पुढचे प्रश्न बघा. तर बघा इथे काय, एका लोखंडी सळईची लांबी 65 इंच आहे, यातून 2.316 इंच लांबीचे किती तुकडे पडतील व उरलेल्या तुकडाची लांबी किती असेल असं या ठिकाणी विचारलं गेलं. म्हणजे एका सळईची लांबी किती 65 इंच आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं, यातून 2.316 इंच लांबीचे किती तुकडे पडतील व उरलेल्या तुकडाची लांबी किती असं विचारलेलं आहे. तर मित्रांनो याला पण सूत्र न वापरता ट्रिकने सोडू आपण. तर सुरुवातीला सळईची लांबी किती आहे 65 आहे ना, बरोबर आहे. मग 65च्या खाली काहीच नाहीये म्हणून काय लिहा, ज्या संख्येच्या खाली काहीच नसतो त्याचा छेद नेहमी 1 असतो, हे मी तुम्हाला मागे बोललेलो आहे, बरोबर आहे. त्यानंतर त्यांनी तुकडे करायला लावलेले म्हणजे काय, त्याला वाटायला लावलेलं, मग वाटणं म्हणजेच आपण काय करतो भाग देतो, बरोबर की नाही. आणि त्यांनी किती सांगितलेलं आहे, मग हा जो पूर्णांक अपूर्णांक याला हा व्यवहारी अपूर्णांक म्हणून त्याला पण व्यवहारी अपूर्णांकातच बदलून घ्या. मग 16 दुने 32 अधिक 3 किती होणार 35/16, बरोबर की नाही. मग भागाकार असेल तर मी तुम्हाला व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज बाकी गुणाकार भागाकार यात नियम शिकवलेलं होतं. मग भागाकार असेल तर काय करायचं, अंश छेदाच्या जागी टाकायचा आणि छेद अंशाच्या जागी घ्यायचा आणि मध्ये चिन्ह गुणाकाराचं टाकून द्यायचं, बरोबर. हे मी तुम्हाला त्यावेळेस मागच्या लेक्चर मध्ये सांगितलेलं आहे, बरोबर ना. मग आता काय करू आपण की 65 जसाच्या तसे लिहा, नंतर छेदात 1 तसाच लिहा, इकडे भागिले चिन्ह आहे, याला गुणाकारात बदलायचं असेल तर अंश छेदात घ्या आणि छेद अंशात लिहा. मग इकडे 16/35 लक्षात येतंय, 16/35. तर बघा आता 16/35 हे घेतलेलं आपण. तर आता या ठिकाणी तिरकस गुणाकार करा, पण त्याआधी मी तुम्हाला बोललो होतो मागच्या लेक्चरमध्ये की जे जागेवर कापता येत असेल त्याला जागेवर कापून घ्या. तर बघा 5 आणि या संख्येला पण भाग जाईल, याला पण भाग जाणार आहे. जसं की 5 1 5 उरले किती 1, इकडे संख्या तयार होते 15, मग 5 त्रिक
15, इकडे 7 5 35, बरोबर की नाही? 5 7 35, मग इकडे आलं 7. आता उरलं काय की बघा 13 गुणिले 16, 1 गुणिले 7 म्हणजे काय असणार, छेदात 7च असणार, बरोबर आहे. 13 गुणिले 16 किती येणार, तर गुणाकार करून घ्या, नाही तर डायरेक्ट 208 उत्तर येतं, पण एकदा कन्फर्म करून घेऊ. बघा 13 गुणिले 16, ठीक आहे. तर मग 7 1808, 50, 1 6 1 6 आणि 1 7 0, बरोबर आहे. नंतर हा एकने एक घर पुढे सरकले म्हणून 1 ने 3 ला गुणा, 1 3 3 1 1 1, बरोबर. दोघांची बेरीज करा 8, नंतर हे 7 आणि 3 10 0, 50 1 1 आणि 1 2, म्हणजे किती आलं 208. मग 208 छेदात 7, 7 का घेतला, कारण 1 गुणिले 7 केल्यानंतर उत्तर 7च येणार आहे, बरोबर आहे. आता याला काय करायचंय, 208 ला 7 ने भाग द्यायचंय, 208 ला 7 ने भाग द्यायचं. मग बघा 7 1 7, 7 दुने 14, उरले किती 6, 7 9 63, बरोबर आहे. 7 9 63, मग उरले किती 7 9 63, उरले किती 5, कारण इकडे संख्या 68 तयार झाली, उरले 5 आणि हा छेदातला 7 इकडेच, म्हणजेच काय 29 तुकडे पूर्ण होतील आणि उरलेल्या तुकड्याची लांबी काय असणार आहे 5/7. लक्षात येतं का मित्रांनो? तर बघा इतका मोठा प्रश्न होता, आपण अगदी ट्रिकने सोप्या पद्धतीने याला पण सोडवलेले, ठीक आहे. आता त्याच्या पुढचा प्रश्न बघू की 1.1/2 अधिक 3.4 अधिक 5.5/8 मध्ये कोणता अपूर्णांक मिळविल्यास उत्तर पूर्णांकात मिळेल. आता या ठिकाणी तुम्हाला अपूर्णांक त्यांनी पर्याय दिलेले, पहिला पर्याय 3/8, दुसरा पर्याय 5/8, तिसरा पर्याय 1/8 आणि चौथा पर्याय यापैकी नाही. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की 1.1/2 अधिक 3.3/4 अधिक 5.5/8 मध्ये कोणता अपूर्णांक मिळविल्यास उत्तर पूर्णांकात येईल. आता पूर्णांकामध्ये उत्तर आलं पाहिजे. पूर्णांक म्हणजे काय, जसं उदाहरणार्थ 5 हे पूर्णांक आहे, 4 हे पूर्णांक आहे, 3 हे पूर्णांक आहे, तर उत्तर जे असणार ते पूर्णांकात आलं पाहिजे, ठीक आहे. तर मग असा प्रश्न सोडवताना काय करायचं मित्रांनो, की बेरीज करताना फक्त ना व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज करा, पूर्णांक हे विसरून जा, बरोबर आहे. बेरीज करताना हे पूर्णांक विसरून जायचे, ठीक आहे. जसं की 5 3 1 यांना विसरून जा, फक्त आता अपूर्णांकांचीच बेरीज करायची. तर मग इथे 1/2 अधिक 3/4, 3/4 अधिक 5/8, लक्षात आहे 5/8. आता बेरीज करताना मी अपूर्णांकांच्या बेरीजचे नियमात तुम्हाला सांगितलेलं होतं की छेद समान असेल तर फक्त अंशाची बेरीज करायची, छेद समान नसेल तर तो करता येतो आपल्याला, बरोबर आहे. आणि मी तुम्हाला लसावी पद्धत पण सांगितली होती. तर आता आपण काय करू, याचं छेद समान करून सोडून बघू. तर बघा छेद समान करताना बोललो होतो की छेद समान करताना ज्या संख्येने आपण छेदाला गुणतोय त्याच संख्येने अंशाला पण गुणायचं असतं, बरोबर आहे. या ठिकाणी बघा आता 8 करून टाकू, कारण इथे 8 हा छेद आहे ना, मग 2 गुणिले 4, इकडे 4 गुणिले 2, मग 1 गुणिले 2 आणि 3 गुणिले 2, बरोबर आहे. मग आता यांचा छेद बघा काय होतोय, 2 दुने 4, वरती 2 1 2 अधिक 3 दुने 6 छेद 4 दुने 8 अधिक 5/8 आहे ना, तर तो 5/8 तसाच ठेवा, ठीक आहे. आता बेरीज करायची आहे, मग छेद समान असेल तर छेद एकदाच लिहायचं, बरोबर आहे. हे तुम्हाला मी मागील लेक्चरमध्ये क्लिअर केलेलं आहे. नंतर बेरीज किती येते, 6 2 8 आणि 5 बे 1 बे 3 दुने 6, बरोबर आहे. नंतर हा 5 तसाच आहे, मग 6 2 8 आणि 5 13 होत आहे, बरोबर आहे. मग 13 अधिक 13 होत आहे ना, इकडे 13, बरोबर आहे. मग 13/8 चुकलंय का मित्रांनो, सॉरी, इकडे आपलं काय, इकडे 2 ला आपण काय केलंय 1/2 आहे ना, मग 2 ला आपण गुणाकारात 4 घेतलेलं आहे, म्हणजे वरती पण अंशाला पण काय घ्यावं लागणार आहे, 4च घ्यावं लागणार आहे. लक्षात येतंय का, इकडे ही चूक झाली होती. काय चुकलो होतो आपण की इथे 8 करण्यासाठी 2 दुने 4 केलेलं ना, 4 ने गुणलेलं, मग अंशाला पण 1 गुणिले 4च करावं लागणार. लक्षात येतंय. मग इथे काय येणार 4 येणार आहे, लक्षात आहे का. इथे काय येणार 1 गुणिले 4 म्हणजे 4 येणार, 4/8. आता यांची बेरीज बघा काय येते, छेद समान असेल तो एकदाच लिहा, मग 6 4 10 अधिक 5 15, बरोबर आहे. आता तुम्हाला उत्तर पूर्णांकात सांगितलेलं आहे, मग त्याच्यात कोणता अपूर्णांक मिसळवायचा आहे, तर बघा आता इथे छेद प्रत्येकाचा 8 8 आहे, म्हणजे ते समान आहे, बरोबर की नाही. पण जर या 15 मध्ये आपण 8 मिळवलं, 3/8 मिळवला, काय 15 मध्ये 15/8 मध्ये 3/8 मिळवलं, तर बेरीज काय होईल की 15 आणि 3 8, मग 18/8, 18/8 आल्यानंतर बघा इकडे लक्ष द्या, 18/8 आल्यानंतर काय होणार की 8 1 8, 8 2 16, बरोबर आहे. मग बाकी किती उरते 2 आणि खाली छेदात 8, म्हणजे हा काय झाला पूर्णांक, अपूर्णांकात उत्तर येते, म्हणजे 3/8 ने येणार. 5/8 जर आपण मिळवलं याच्यात 15 मध्ये, 15 अधिक 15/8 अधिक 5/8, तर काय येतंय बघा 8 15 आणि 5 20, 20/8, मग 20/8 मिळवणे काय उत्तर येणार 8 1 8,
8 दुने 16, बरोबर की नाही. मग 2.4/8 हे उत्तर येतंय. म्हणजे हे पण उत्तर पूर्णांकात नाही, कारण या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं, उत्तर जे असणार आहे ते पूर्णांकात मिळालं पाहिजे आपल्याला, बरोबर की नाही. म्हणजे हा पण विकल्प कटतोय. मात्र राहिलेला हा म्हणजे तोच उत्तर असणार. आणि यापैकी नाही म्हटलेलं तर याला आपल्याला चेक करून घ्यावं लागेल. कसं की बघा, आता हे 5/8 मध्ये 1/8 मिळवा, बरोबर की नाही. मग 15 अधिक 1 किती होत आहे 16, आणि छेद सारखा असेल तर एकदाच लिहा, म्हणजेच 8. मग 8 दुने 16, बरोबर आहे. मग आलेली संख्या काय आहे, ही पूर्णांकात आलेली. लक्षात आहे. तर मित्रांनो बघा, अशा अवघड लेवलचे प्रश्न देखील आपण अगदी सोप्या पद्धतीने सोडू शकतो. आता याचे पुढचे जे दशांश चिन्हांचे जे अपूर्णांक आहेत ते पण आपण बघून घेऊ. याच्या आधी मी दशांश चिन्हांचे काही अपूर्णांक तुम्हाला ते बदलायचे कसे पूर्णांक अपूर्णांकात वगैरे त्या गोष्टी आपण पाहिलेल्या होत्या. आता यामध्ये परीक्षेला जे अवघड लेवलचे प्रश्न विचारले जातात ते याच्या पुढे आपण बघूया. ठीक आहे. चला तर मित्रांनो, तर राहिलेले प्रश्न जे दशांश चिन्हांचे होते ते पण बघूया आपण दशांश अपूर्णांकात. तर बघा, पहिला प्रश्न आहे इथे की 5/100 बरोबर किती. आता तुम्हाला 5/100 बरोबर विचारलं तर एक गोष्ट याच्यात लक्षात ठेवा की भागाकार वगैरे करत बसायची गरज नाहीये. छेदात आहे ना 2 शून्य आहे ना, तर काय करायचं, डावीकडनं ना 2 घर सोडून दशांश चिन्ह देऊन टाकायचंय, आणि तेच त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. लक्षात आहे, इथे 2 शून्य आहे ना, तर डावीकडनं 5 2 घर सरकायचे, उजवीकडनं डावीकडे सरकायचे. लक्षात येते का, या पद्धतीने उजवीकडनं डावीकडे. मग 2 शून्य म्हणून 2 घर सरकलो आपण. आता इथे संख्या एकच होती, म्हणजे एक शून्य दिल्यानंतर संख्या अंक 2 तयार होत आहे, म्हणजे 2 घर तयार होत आहे. मग 1 2 आणि इकडे दशांश चिन्ह देऊन टाका, आणि दशांश चिन्हाच्या डावीकडे पुन्हा शून्यच असतो, बरोबर की नाही. मग या प्रश्नाचं उत्तर काय आहे, 0.05. मग मित्रांनो, तुम्ही 5/10 या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न मित्रांनो, 0.2 आणि 2च्या डोक्यावर एक रेष मारलेली, बरोबर आहे. तर ही रेष, या रेषचा अर्थ काय असतो की या दोनची आवर्ती होते. काय, या दोनची आवर्ती होते. जसं की उदाहरणार्थ 20 ला देऊन बघू आपण. 20 ला काय होतं, 6 6 दुने 6 त्रिक 18, बरोबर आहे. मग उरले किती, 2. मग नंतर हा 2 6 पेक्षा लहान आहे म्हणून या 3 वर आपण शून्य देतोय, आणि इकडे 20 3 वर इथे आपण दशांश चिन्ह देतोय, आणि नंतर पुन्हा एक 0 घेतोय. मग संख्या तयार होते पुन्हा 20. मग 6 त्रिक 18, बरोबर आहे. मग पुन्हा किती उरले, 2. मग नंतर आपण या 2 वर शून्य दिला, संख्या पुन्हा तयार होते 20, बरोबर की नाही. संख्या पुन्हा काय तयार होते, 20. मग 6 त्रिक 18, बरोबर की नाही. मग आता या 3ची आवृत्ती होत राहणार आहे, बरोबर आहे. मग जेव्हा एखाद्या संख्येची या पद्धतीने आवृत्ती होते ना, तर ते आवर्ती होते ना, ते आवर्ती दर्शवण्यासाठी काय, डोक्यावर रेष मारलेली असते. ठीक आहे. तर बघा, आता या ठिकाणी प्रश्न काय आहे, 0.2 या आवर्ती दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा. मग यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला ना असा प्रश्न विचारलेला असेल ना, तर किती अंकांच्या डोक्यावर रेष आहे, छेदात फक्त काय करायचे मित्रांनो, तेवढेच 9 लिहून घ्यायचे. आता इकडे 2 आहे, मग 2च्या वरती की रेष आहे, म्हणजे 2 आहे एक अंक ना, तर छेदात फक्त काय घ्या, एकदाच 9 लिहा. मग त्याच पद्धतीने समजा इकडे 31 आहे ना, 31, मग 1 आणि 2 म्हणजे 2 अंकांच्या डोक्यावर चिन्ह आहे ना, तर मग इथे काय करा, अंशात 31 लिहा, छेदात 2दा 9 लिहून घ्या. लक्षात येत आहे का. मग आता तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर मला कमेंट मध्ये सांगा. इकडे 17 नंबरचा प्रश्न तुम्हाला देतोय. ठीक आहे. तर इथे काय करणार, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. 0.441, बरोबर आहे. आणि शेवटच्या 3 अंकांच्या डोक्यावर रेष आहे. ठीक आहे ना, म्हणजे आवर्ती झालेली त्याची. तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट मध्ये सांगणार की काय असेल. चला आता पुढचा इथे, आता बघा प्रश्न काय, x वजा 0.11 छेदात 1.6 बरोबर 1.6. तर या ठिकाणी या x ची किंमत तुम्हाला काढायची. लक्षात आहे, या ठिकाणी x ची किंमत काढायची. आता इकडे हा भागाकारात आहे ना 1.6, तर इकडे जाताना तो काय होईल, गुणाकारात, बरोबर. मग 1.6 गुणिले 1.6, लक्षात आहे, 1.6 गुणिले 1.6. आता आधी या दोघांचा गुणाकार करून घे. मग गुणाकार करताना पॉईंट विसरून जा. मग 16चा वर्ग काय येणार, 256, बरोबर की नाही. मग हे 2 पॉईंट आहे, आता ते पॉईंट द्यायचे, कारण 256 फायनल उत्तर नाही. आपण दशांश संख्येचा आपण गुणाकार केला होता म्हणून. आता बघा, मग दशांश चिन्ह किती आहे, इथे एक घर इथे एक घर, म्हणजे 2 घर सोडून आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं आहे. पण घर सोडताना उजवीकडनं डावीकडे सोडायचे, बरोबर. मग 1 2, याचं उत्तर काय आलं, 2.56. मग हा एक्स इकडे राहिलेला कोण, आता एक्स वजा 0.11, बरोबर की नाही. एक्स वजा 0.11. मग आता काय करू, हा इकडे वजा आहे ना, बरोबर चिन्हाच्या, मग हा इकडचा वजा इकडे जाताना काय होईल, अधिक होऊन जातो, बरोबर आहे ना. मग एक्स इथेच लिहा, बरोबर आहे, अधिक झालेला हा. मग एक्स बरोबर 0.11, एक्स बरोबर 0.11, लक्षात आहे. मग हा 1 आणि 6 किती होत आहे, 7. हा 1 आणि 5 किती होत आहे, 6. आणि पॉईंटच्या खाली पॉईंट, लक्षात आहे. मग 0 आणि 2 किती होणार, तर 2. मग या प्रश्नाचं फायनल उत्तर काय, 2.56.
67. तर मित्रांनो आता हा जो पुढील एक प्रश्न आहे x वजा 0.7 छेदात 0.5 बरोबर 0.6 बरोबर किती, म्हणजेच काय या x ची किंमत तुम्हाला काढायची आहे. ठीक आहे मित्रांनो, बघा आज मी अपूर्णांकात राहिलेले जेवढे पण प्रश्न होते सर्व आजच्या या सेशनमध्ये आपण क्लिअर केलेले आहेत. आणि आजचे जे प्रश्न आहेत हे परीक्षेला वारंवार विचारले जातात. ठीक आहे, तुम्ही मित्रांनो या प्रश्नांचा तुम्ही सराव जास्तीत जास्त करा. आणि आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.